नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महाज्योती मोफत टॅबची रजिस्ट्रेशन 15 तारीख शेवटची देण्यात आली होती आणि फायनली मुदत संपलेली आहे। वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर लिंक डिॲक्टिवेट झालेली पाहायला मिळेल। तर अनेक विद्यार्थी वारंवार आपल्याला कॉल करत आहेत, त्याचबरोबर मेसेज करत आहेत की महाज्योती मोफत टॅबची मेरिट लिस्ट कधी लागणार। आपण सांगत आहोत की महाज्योतीचा निर्णय त्या वितरणाचा हा महाज्योतीकडेच असतो। त्या ठिकाणी हेल्पलाईनवरती कॉल केला असता साधारणतः दिवाळीमध्ये ही मेरिट लिस्ट लावू अशा प्रकारची हेल्पलाईनवरती उत्तर मिळत आहे। तुम्ही वारंवार आम्हाला कॉल करताय, तुम्ही प्रतीक्षा करा। अशा प्रकारची हेल्पलाईनवरती कॉल केल्यावरती तुम्हाला देखील असं उत्तर मिळालं असेल तर लक्षात घ्या की आपण कन्फर्म अशी तारीख सांगू शकत नाहीये। तर साधारणतः हेल्पलाईनवरती कॉल केले असता जी माहिती मिळालेली आहे तर त्यांनी दिवाळीपर्यंत म्हणजे पुढील महिन्यामध्ये ही मेरिट लिस्ट येणं अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। तर लक्षात घ्या, ज्यावेळी मेरिट लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध होईल त्यावेळी संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर यावेळी तब्बल 1,10,000 पेक्षा जास्त कॅन्डिडेटने अर्ज भरले होते आणि यावर्षी मागील वर्षी साधारणतः 8,000 ते 9,000 या आसपास टॅब वितरण झालं होतं। यावर्षी किती टॅब वितरण होतंय हे देखील महाज्योती संस्थेच्या अंतर्गतच ठरवलं जाणार आहे। तर अशा प्रकारे ज्यावेळी महाज्योती मोफत टॅब योजनेची मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल त्यावेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। अनेक विद्यार्थ्यांना एकच विनंती, जर तुम्हाला मेरिट लिस्ट कधी लागेल या संदर्भात प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही देखील हेल्पलाईनवरती विचारू शकता। पोर्टलवरती संपूर्ण हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 10वी नंतर महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी अर्ज केलेला आहे यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।